Good afternoon. Good afternoon, students. Today we are going to learn new topic that is from our novel section, drama section. So here we are going to start a new topic 4.2, the rising of the moon. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. 4.2 द रायझिंग ऑफ द मून हे एक नवीन नाटक, हा एक नवीन प्ले आज आपण बघतोय, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी या प्लेबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. हा जो प्ले आहे याचे जे रायटर आहेत त्या आहेत लेडी ग्रॅगरी. लेडी ग्रॅगरी, त्यांनाच इसाबेला अगस्ता पार्सी असं त्यांचं नाव आहे. शी वॉज बॉर्न इन काउंटी गॉल्वे, आयर्लंड. त्या आयर्लंडच्या रहिवासी आहेत, जन्माने आयर्लंडच्या आहेत. तर अशा आयर्लंडच्या रहिवासी असलेल्या लेडी ग्रॅगरी ह्या खऱ्या अर्थाने वन ॲक्ट प्ले लिहिणाऱ्या, वन ॲक्ट प्लेसाठी अगदी फेमस अशा रायटर आहेत. 30 त्यांनी वन ॲक्ट प्ले लिहिलेले आहेत. तर असे जे त्यांचे अगदी फेमस वन ॲक्ट प्ले आहेत त्यापैकी एक अगदी पॉप्युलर असा वन ॲक्ट प्ले आज आपण अभ्यासणार आहोत, तर द रायझिंग ऑफ द मून. तर हा प्ले जो आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला लिहिलेली दिसते. द रायझिंग ऑफ द मून रिव्हिल्स बोथ ग्रेट चार्म अँड स्किल ऑफ ड्रामॅटिक इमॅजिनेशन अँड अ क्लोजली ऑब्झर्व्ड आयरिश कॅरेक्टर. खरं तर या प्लेची, या नाटकाची पार्श्वभूमी जर बघायची आपण ठरवली तर जे बॅकग्राऊंड आहे ते अशा पद्धतीचं आहे की आयर्लंडच्या रहिवासी आहेत. आयर्लंड या देशाबद्दल, त्या देशातील डब्लिन या शहराबद्दलची या ठिकाणी चर्चा केलेली आपल्याला दिसेल. तर जसं पूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिशांचं अनेक देशांवरती ब्रिटिशांनी एक प्रकारे सत्ता गाजवलेली होती, त्यापैकीच एक होता आयर्लंड. तर या आयर्लंडमध्ये सुद्धा ब्रिटिशांची त्या काळामध्ये सत्ता होती आणि बरंचसं त्या तिथल्या लोकांना ब्रिटिशांमुळे सहन करावं लागत होतं. आणि त्या काळामध्ये मग अनेक क्रांतीवीर, अनेक अशी लोकं त्या ठिकाणी तयार झाली की ज्यांनी ब्रिटिशांच्या अशा जुलुमाविरोधात उभं राहायचं ठरवलं किंवा त्याबद्दल त्यांना तोंड द्यायचं ठरवलं, काहीतरी सामना करायचा ठरवला. यासाठी बरेचसे क्रांतीवीर बंडखोरी त्या ठिकाणी करायला निघाले. त्यापैकीच एका व्यक्तीबद्दल या ठिकाणी वर्णन आलेलं आहे, अशाच एका क्रांतीवीराबद्दल. आणि त्यांच्या असणाऱ्या देशप्रेमाबद्दल, आयर्लंडबद्दल त्यांच्या ज्या काही पॅट्रिऑटिक फिलिंग आहेत, देशभक्तीच्या ज्या काही भावना आहेत, त्या या ठिकाणी या प्लेमधून आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येतात. तर भारतीय आपल्यासारख्या इंडियन विद्यार्थ्यांना देशप्रेम किंवा क्रांतीवीर यांच्याबद्दल खूप जास्त एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, कारण त्यांना या भावना किंवा देशभक्ती काय असते किंवा क्रांतीवीर कसे असतात यांच्याबद्दल फारसं सांगण्याची गरज नाही, कारण त्यांना यांच्याबद्दल बरंचसं माहिती आहे. सावरकर असतील किंवा अनेक असे क्रांतीवीर आहे ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ज्यावेळेस आपल्या भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं होतं किंवा त्यांच्या गुलामगिरीतनं बाहेर पडायचं होतं. त्यासाठी सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, अशा अनेक लोकांनी त्या काळामध्ये लढे दिले. तर यांचा लढा समोर ठेवून तशा पद्धतीचाच एक क्रांतिकारी आपल्याला या लेसनमध्ये भेटणार आहे. त्याला आपण या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत की तो ज्या पद्धतीने त्यांच्या देशासाठी जे काही करायला निघतो आहे किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये एक बंडखोरी करायला निघतो आहे, त्यावेळेस त्यालाच त्या काळातले पोलीस कशा पद्धतीने मदत करतात, हे सगळं आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. तर हे जे काही नाटक आहे अगदी सुंदर असं नाटक आहे. हळूहळू पुढे वाढत जाणारा त्याचा क्लायमॅक्स आहे. त्यातनं अगदी खूप छान पद्धतीने उभं राहणारा असा प्ले आहे. तर या प्लेची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलीच. तसंच पुढे आणखी काही कॅरेक्टर, त्यामध्ये 1-2 कॅरेक्टर ॲड होणार आहेत, त्याबद्दल आपण बघूया. या ठिकाणी सीन आपल्याला दिलेला आहे. साईड ऑफ अ क्वे इन अ सी पोर्ट टाऊन, सम पोस्ट अँड चेन, अ लार्ज बॅरल एंटर 3 पोलिसमॅन, मूनलाईट.
बघा या ठिकाणी नक्की सीन कुठला आहे, काय पार्श्वभूमी आहे, स्टेजवरती कुठला सीन आपल्याला दिसतो आहे. तर एक क्वे शब्द या ठिकाणी वापरला आहे, म्हणजेच आपण बोटीचा धक्का म्हणूयात, की ज्या ठिकाणाहून अगदी समुद्र शहराला जोडलेलं आहे ते ठिकाण बंदर म्हणूया आपण एक प्रकारे. आणि त्या ठिकाणावरून बोटी समुद्रामध्ये प्रवास करत असतात, समुद्रामध्ये प्रवासासाठी निघत असतात. तर असा जो बोटीचा धक्का आहे त्या धक्क्यावरचा सीन आहे. त्या ठिकाणी बरेच असे खांब आपल्याला उभे दिसतात, काही बॅरल्स त्या ठिकाणी दिसत आहेत ठेवलेले. आणि त्या ठिकाणी 3 पोलिसमॅन्सची एंट्री होते. या ठिकाणी पोलिसमॅन बी, पोलिसमॅन एक्स असे 2 कॅरेक्टर आपल्याला दिसत आहेत, 2 पात्र आपल्यासोबत या नाटकामध्ये बोलणार आहेत. तसंच आणखी एक फार महत्त्वाचं कॅरेक्टर ज्याला की सार्जंट असं म्हटलं आहे, हे अगदी महत्त्वाचं कॅरेक्टर. आणि यासोबतच आणखी ज्याला आपण क्रांतिकारी म्हटले असा एक द मॅन म्हणून येणारा एक कॅरेक्टर, ते सुद्धा पुढे आपल्याला इंट्रोड्यूस होणार आहे. तर हा जो सार्जंट आहे, जो एका इन्स्पेक्टरपेक्षा थोडं लोअर म्हणूया आपण, लोअर रँकिंगचा असा एक पोलीस ऑफिसर आहे सार्जंट, जो या ठिकाणी आपल्याला या प्लेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत बोलणार आहे. तर असं एक बोटीचा धक्का आहे आणि हा सीन आपल्यासमोर आहे. तिथे आता कॅरेक्टर्सची एंट्री होते. त्या ठिकाणी 2 कॅरेक्टर्स आपल्याला समोर दिसत आहेत, पोलिसमॅन बी आणि पोलिसमॅन एक्स. तर ते दोघं एकमेकांसोबत बोलत आहेत. आय थिंक दिस वूड बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस. आणि या दोघांकडे सुद्धा एक नोटीस आहे, एक नोटीस पेस्ट करण्यासाठी, एक नोटीस चिकटवण्यासाठी हे दोघंही घेऊन आलेले आहेत. आणि यांना ती ड्युटी दिली आहे की शहरामध्ये जागोजागी तुम्हाला ही नोटीस लावायची आहे. आता ही नोटीस नक्की कसली आहे, तर या नोटीसवरती त्या क्रांतिकार्याचं, अगदी त्या क्रांतिवीराचं पूर्ण वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जो व्यक्ती त्या क्रांतिकार्याला पकडून देईल किंवा त्याला शोधून दाखवेल, त्याला ब्रिटिश सरकारने जाहीर केलेलं एक बक्षीस आहे 100 पाऊंडांचं, ते बक्षीस मिळणार आहे. आणि त्या पोलीस अधिकाऱ्यालासुद्धा त्यांच्या नोकरीमध्ये एक बढोतरी मिळेल, एक वरची पोस्ट मिळेल, त्याला इन्क्रिमेंट मिळेल. हे सगळं काही त्याला मिळणार आहे जर त्यांनी त्या क्रांतिकार्याला शोधून दिलं तर. अशा पद्धतीची ती नोटीस आहे. आणि हे दोघं एकमेकांसोबत चर्चा करतायत आता. बेटर आस्क हिम, कॉल टू सार्जंट, विल दिस बी अ गुड प्लेस फॉर अ प्ले कार्ड. आणि ही जी काही जाहिरात आहे, प्ले कार्ड आहे, ही प्लेस्ड करण्यासाठी हे अगदी योग्य प्लेस आहे का, आपण हे सार्जंटला विचारूयात, असं दोघंही ठरवतात. आणि जो सार्जंट आहे तो त्या ठिकाणी येतो आहे आणि आता तो त्या ठिकाणी त्यांना सांगतो आहे, there's a flight of a step here that leads to water. This is a place that should be mined well. If he got down here, his friends might have a boat to meet him. They might send it in here from outside. आणि सार्जंटसुद्धा सांगतो आहे की या ठिकाणी हे जे काही ठिकाण आहे बोटीचा धक्क्यावरती, इथे जे काही बॅरल्स वगैरे दिसत आहेत, या ठिकाणी तुम्ही ही जी जाहिरात आहे ही या ठिकाणी प्लेस्ड करा, या ठिकाणी तिला फिक्स करा, या ठिकाणी ते चिकटवा, जेणेकरून जर त्या क्रांतिकार्याचे कोणी मित्र वगैरे त्याला या ठिकाणी सोडायला आले बोटीच्या धक्क्यावरती, बोटीतनं वगैरे, तर या ठिकाणी ही जाहिरात नक्कीच उघडकीस येईल आणि इतर प्रवासी लोकांनासुद्धा ही जाहिरात दिसेल. म्हणून ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला लावायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला चांगला पहारा देणंसुद्धा गरजेचं आहे. पुढे पोलिसमॅन बी बोलतोय, वुड द बॅरल बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस सार्जंट, इट माईट यू कॅन पुट इट हिअर. या ठिकाणी बॅरल अगदी योग्य ठिकाण असेल का हे सगळं लावण्यासाठी. आणि सार्जंटसुद्धा उत्तर देतो की तुम्ही ही नोटीस नक्कीच या बॅरलवरती लावू शकता, जेणेकरून प्रवाशांना वगैरे ये जा करणाऱ्या लोकांना ती नोटीस लक्षात येईल. सार्जंट पुढे सांगतोय, ती नोटीस वाचतोय, कशा पद्धतीचं वर्णन आहे, तर अगदी डार्क हेअर, डार्क आईज, स्मूथ फेस, 5 फीट हाईट, 5 फीट 5 फूट 5 इंच अशी त्या क्रांतिकार्याची उंची आहे. अगदी कलरनीसुद्धा डार्क आहे, त्याचे हेअर्स, आईज ते सुद्धा डार्क कलरचे आहेत. अगदी नितळ असा चेहरा आहे आणि अशा पद्धतीचा अगदी उंच धिप्पाड असा हा व्यक्ती आहे. इट्स अ पिटी आय हॅड नो चान्स ऑफ सीईंग हिम बिफोर ही ब्रोक आउट ऑफ अ ग्योल. आणि त्या क्रांतिकार्याला ज्यांचा ते शोध घेणार आहेत त्या क्रांतिकार्याबद्दल आणखी सार्जंट या ठिकाणी सांगतोय की मला त्या क्रांतिकार्याला बघायचा कधी चान्स मिळाला नाही, ज्याने इतका मोठा तुरुंग तोडून, ग्योल मीन्स या ठिकाणी प्रिझन, जो
क्रांतिकारी एवढा जेलमध्ये होता, अगदी ते जेल तोडूनसुद्धा तो बाहेर पडला. तर तो कशा पद्धतीचा असेल, कसा असेल हे मला बघायला मिळालं नाही. दे से ही इज अ वंडर दॅट इट्स ही मेक ऑल द प्लॅन्स फॉर द होल ऑर्गनायझेशन. आणि असं म्हटलं जातं की हा जो काही क्रांतिकारी आहे हा त्यांच्या ऑर्गनायझेशनसाठी, त्यांच्या संस्थेसाठी सगळे अगदी प्लॅन्स तयार करण्याचं काम करतो, पुढच्या त्यांच्या योजनांची आखणी करण्याचं काम करतो. देर इजंट अनदर मॅन इन आयर्लंड वूड हॅव ब्रोकन ग्योल द वे ही डिड. ही मस्ट हॅव सम फ्रेंड्स अमंग द ग्योलर्स. आणि त्या तुरुंगामध्ये आणखी काही अधिकारी नक्कीच असतील जे त्याचे सोबती असतील, जे त्याच्यासोबत मिळून त्या ठिकाणी वागत असतील. कारण यापूर्वी असा आयर्लंडमधला कुठलाच व्यक्ती नव्हता की ज्याने कधीतरी तुरुंग तोडलेला असेल आणि तुरुंग तोडून तो बाहेर पडला असेल. सो policeman being 100 pounds is little enough for the government to offer for him. आणि ब्रिटिश सरकारने फक्त 100 पाऊंड्सचं त्यांच्यावरती जो एक रक्कम ठेवलेली आहे ती फार कमी आहे. अशा व्यक्तीच्या नावे 1000 पाऊंड जरी असले तरी ते कमी होतील, असं दोघंही पोलिसमॅन आपसामध्ये चर्चा करतायत. पुढे सार्जंट बोलतोय, आय विल माइंड दिस प्लेस माय सेल्फ. हे जे ठिकाण आहे, हा जो बोटीचा धक्का आहे, या ठिकाणी सार्जंट स्वतः सांगतोय त्या क्रांतिकाराला शोधण्यासाठी किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, पाळत ठेवण्यासाठी मी या ठिकाणी थांबणार आहे. सो आय वुडंट वंडर ॲट ऑल इफ ही केम दिस वे. आणि तो नक्कीच या ठिकाणी येईल आणि मी त्याच्यावरती अगदी बारीक लक्ष ठेवून राहील. ही माइट केम स्लिपिंग अलॉंग देअर पॉइंट्स टू साईड ऑफ क्वे अँड हिज फ्रेंड्स माइट बी वेटिंग फॉर हिम. कदाचित तो शहरातून या धक्क्याकडे नक्कीच धावत येईल आणि बोटीद्वारे त्याला कुठे ना कुठे पळून जायचं असेल तर त्याचे जे काही मित्र असतील कदाचित एखादी बोट घेऊन येतील आणि याची वाट बघत असतील. सो मी हे ठिकाण सोडून कुठेही जाणार नाही. त्या क्रांतिकाराला शोधण्यासाठी हे अगदी बेस्ट असं ठिकाण आहे. सो मी इथे त्याच्यासाठी वेट करणार आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी, अशा पद्धतीचे डायलॉग्स सार्जंट बोलतोय दोघं पोलिसमॅनसोबत. अँड वन्स ही गॉट अवे इट्स लिटिल चान्स ही वूड हॅव ऑफ फाइंडिंग हिम. इट्स मे बी अंडर अ लोड ऑफ अ केल्प. ही हॅड बी in a fishing boat and not want to help a married man that wants it to the reward. आणि नक्कीच त्याच्या नावावरचं जे काही रिवॉर्ड आहे ते मी मिळवेलच आणि त्याला मी या ठिकाणी जर तो आला तर मी नक्कीच त्याला कॅप्चर करेल, मी त्याला पकडेल. पोलिसमॅन एक्स अँड इफ वी गेट हिम itself nothing but abuse on our heads for it from the people, maybe from our own relations. आणि आपण जर त्याला या ठिकाणी पकडलं तर नक्कीच आपल्याला बरीचशी लोकं जी असतील त्यांची आपल्याला बोलणी खावी लागतील. कारण तो एक क्रांतिकारी आहे. तो जे काही करतोय ते खऱ्या अर्थाने आयर्लंडच्या लोकांसाठी करतोय. त्याच्या मनातली देशभक्ती तो त्या पद्धतीने दाखवतोय आणि त्याच्या देशभक्तीवर भावनांचा आपल्यालासुद्धा अभिमान असायला हवा. पण आपण ब्रिटिश सरकारसाठी आपण जर त्याला पकडून देतोय तर आपल्या बरेच रिलेटिव्ज असतील, बरीच लोकं असतील आयर्लंडची ज्यांच्याकडनं आपल्याला बोलणी खावी लागतील. वेल वी हॅव टू डू अवर ड्युटी इन फोर्स. पण पुढे सार्जंट त्याला उत्तर देतोय, आपण जर ब्रिटिशांची नोकरी करतोय तर आपल्याला आपली ड्युटी केलीच पाहिजे. सो हॅवंट वी द होल कंट्री डिपेंडिंग ऑन अस टू कीप लॉ अँड ऑर्डर. शेवटी पूर्ण देश जो आहे तो कायद्यासाठी आपल्यावरती अवलंबून आहे. जर आपण कायद्याचं पालन केलं नाही तर इतर देशांचं, आपल्या पूर्ण देशातल्या लोकांचं संरक्षण कोण करणार. सो इट्स दोज दॅट आर डाऊन would be up and those that are up would be down. If it wasn't for us, well hurry on, you have the plenty of other places to play card yet. आणि त्या ठिकाणी सार्जंट पोलिसमॅन एक्स आणि पोलिसमॅन बीला सांगतोय की तुम्हाला अजूनही बऱ्याच ठिकाणी हे प्ले कार्ड्स लावायचे आहेत, ह्या जाहिराती तुम्हाला पेस्ट करायच्या आहेत. सो या ठिकाणाहून तुम्ही आता निघा आणि इतर ठिकाणी त्या ज्या काही जाहिराती आहेत त्या पेस्ट करा. सो पेज नंबर 140 वरती आपण बघतोय, इट्स pity we can't stop with you. The government should have brought more police into the town with him in the gaol at assize time too. Well, good luck to you. Good luck to your watch. They go out. आणि या ठिकाणी पोलिसमॅन जाताना अगदी त्यांना सार्जंटला सांगतोय की या ठिकाणी ब्रिटिश सरकारने आणखी काही पोलिसांची नेमणूक करायला हवी होती या फार भल्या मोठ्या अशा डेंजरस अशा क्रांतिकाराला पकडण्यासाठी. पण या ठिकाणी
ड्युटी फक्त करण्यासाठी तुम्ही एकटेच आहात आणि आता आम्हाला हे या जाहिराती लावण्यासाठी शहरामध्ये जावं लागतं आहे, तर त्यासाठी पुढे तुम्हाला इथे ड्युटी करायची आहे. सो गुड लक. या दोघंही यांना गुड लक देऊन पुढे निघून जात आहेत. सार्जंट वॉक अप अँड डाऊन वन्स ऑर टॉईस, लुक्स ॲट अ प्ले कार्ड, 100 pounds अँड प्रमोशन शुअर. आणि या ठिकाणी सार्जंट आहे, ती जाहिरात बघतोय समोर बॅरलवरती लावलेली आणि ती वाचतोय. 100 pounds 100 पाऊंडांचं बक्षीस आहे आणि त्यासोबतच प्रमोशनसुद्धा आहे. देअर मस्ट बी अ ग्रेट डील ऑफ स्पेंडिंग इन 100 pound. आणि अगदी खूप चांगली अशी डील आहे की 100 पाऊंड खर्च करणे आणि प्रमोशनसुद्धा मिळेल, दोघंही गोष्टी मिळतील. इट्स अ पीटी सम ऑनेस्ट मॅन नॉट टू बी द बेटर ऑफ दॅट. आणि अगदी एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला ही संधी मिळणं म्हणजे अगदीच सोन्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे. रॅग्ड मॅन अपियर्स ॲट लेफ्ट अँड रायझेस टू स्लीप पास्ट, सार्जंट सडनली टर्न्स. आणि अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीची एंट्री होते आहे त्या बोटीच्या धक्क्यावरती. एक व्यक्ती तिथून अगदी पटकन निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. अगदीच त्या व्यक्तीचं वर्णन करायचं झालंच तर अगदी फारसे काही चांगले असे व्यवस्थित अशा नीटनेटक्या कपड्यांमध्ये तो नाही आहे, तर अगदी एका बॅलड सिंगरच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तो येतो आहे. तर अगदी फिरणारा असा व्यक्ती आहे, जागोजागी शहरामध्ये फिरून गाणे गाणारा व्यक्ती आहे, गाणे लिहिणारा व्यक्ती आहे. आणि त्याचे जे पोवाडे आहेत, त्याचे जे बॅलड्स आहेत, ते लोकांना फिरताच ते बॅलड्स जे आहे ते लोकांना विकतोसुद्धा आहे, त्यातून पैसे मिळवतो आहे. असा एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आहे. सार्जंट वेअर आर यू गोईंग. आणि त्या ठिकाणी सार्जंट विचारतोय, कोण आहेस तू, कुठे जातोयस. मॅन त्या ठिकाणी आन्सर देतोय, आय एम अ पुअर बॅलड सिंगर युअर ऑनर. आय थॉट टू सेल सम ऑफ दीज. होल्ड्स आउट अ बंडल ऑफ बॅलड्स टू द सेलर्स. आणि तो जो मॅन आहे त्या ठिकाणी बोटीच्या धक्क्यावरती आत्ता येणारा, तो उत्तर देतोय, मी एक अगदी गरीब बिचारा बॅलड सिंगर आहे, बॅलड किंवा पोवाडे गाणारा व्यक्ती आहे, आणि मला फक्त माझे काही पोवाडे या ठिकाणी विकायचे आहेत काही सेलर्स लोकांना, काही खलाशी लोकांना. तर त्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. सार्जंट त्या ठिकाणी बोलतो आहे, स्टॉप, डिडंट आय टेल यू टू स्टॉप, यू कॉन्ट गो ऑन देअर. मी तुला इथे थांबायला सांगतो आहे, तू त्या ठिकाणी तिकडे जाऊ शकत नाही आहेस, तू कुठे जातो आहेस. मॅन त्या ठिकाणी आन्सर देतो आहे, ओ व्हेरी वेल, इट्स अ हार्ड थिंग टू बी पुअर, ऑल द वर्ल्ड अगेन्स्ट द पुअर. बरोबर आहे, तुम्ही जे सांगताय ते अगदी योग्य आहे, कारण सगळं जगच गरिबांच्या विरोधामध्ये असतं. गरिबांचं जगणं हे जे आहे ते फार कष्टमय आहे. अशा पद्धतीचं तो त्या ठिकाणी बोलतो आहे. सार्जंट हा जो पोलीस ऑफिसर आहे तो पुढे बोलतो आहे, हू आर यू, तू कोण आहेस. मॅन त्या ठिकाणी आन्सर देतो आहे, यू वुड बी अ वाईज ॲज माय सेल्फ इफ आय टोल्ड यू, बट आय डोंट माइंड, आय एम वन जिमी वॉल्श, अ बॅलड सिंगर. तुम्हाला मी सांगतो आहे की मी एक बॅलड गाणारा व्यक्ती आहे, पोवाडे गाणारा व्यक्ती आहे, माझं नाव जिमी वॉल्श आहे. सार्जंट, जिमी वॉल्श, आय डोंट नो दॅट नेम. जिमी वॉल्श असं नाव तर मी कधीच ऐकलं नाही. अशा पद्धतीचे काही एक्सप्रेशन्स आहेत सार्जंटचे. पुढे मॅन आणखी स्वतःबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. शुअर, दे नो इट वेल इनफ इन इनीस. त्या ठिकाणी आता सार्जंटला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे हा जो व्यक्ती आहे त्या ठिकाणी बोटीच्या धक्क्यावरती आलेला. सांगतो आहे, मी जो एक बॅलड सिंगर आहे, तर मला या शहरामध्ये जायचं आहे किंवा मला इथे काही माझे बॅलड्स विकायचे आहेत. इथे असणाऱ्या काही प्रवाशांना, काही खलाशी लोकांना माझे बॅलड्स विकायचे आहेत आणि त्यातनं माझ्या आजच्या रोजीरोटीपुरते काही पैसे मला मिळवायचे आहेत. एकंदरीत असं कन्व्हर्सेशन आपल्याला पुढे दोघांमध्ये झालेले काही डायलॉग्स आपल्याला दिसत आहेत. आपण जातो आहे पेज नंबर 141 वरती. तर त्या ठिकाणी आणखी मॅन पुढे बोलतो आहे, आय विल जस्ट सीट ऑन द टॉप ऑफ द स्टेप्स टिल आय सी विल सम सेलर्स बाय अ बॅलड ऑफ मी दॅट वूड गिव्ह मी माय सपर. आणि मला फक्त माझे काही बॅलड विकायचे आहेत, त्यासाठी फक्त मला या ठिकाणी काही वेळ बसू द्या. माझे काही बॅलड्स मी विकेल, त्यातनं माझ्या रात्रीच्या जेवणाची मी व्यवस्था करेल आणि त्यानंतर मी परत या ठिकाणाहून निघून जाईल.
सार्जंट आन्सर देतोय, मूव्ह ऑन, आय टेल यू आय वॉन्ट हॅव एनीवन लिंजरिंग अबाउट द क्वे टू नाईट. मी तुला इथून निघून जायला सांगतोय, मी तुला सांगतोय की या ठिकाणी मला कोणीही भटकताना आढळायला नको. आजच्या रात्री या ठिकाणी मला पहारा द्यायचा आहे, कारण मी या ठिकाणी कोणाची तरी आज वाट बघतोय. मॅन रिप्लाइज, वेल आय विल गो, दॅट्स द पुअर हॅव द हार्ड लाईफ, मे बी युअर सेल्फ माइट लाईक वन, सार्जंट हिअर्स अ गुड शिट नाव. आणि त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे तो सार्जंटला बोलण्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सांगतोय, बरोबर आहे, मी इथून निघून जातोय, पण मला माहिती आहे की गरिबांचं जगणं जे आहे ते फारच कष्टमय असतं. मी तुम्हाला काहीतरी नवीन ऐकवतो, एखादं बॅलड मी तुम्हाला छानसं बॅलड ऐकवतोय आणि त्याच्या बुकचे पेजेस टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. कंटेंट अँड अ पाईप दॅट्स नॉट मच, द पिलर अँड द गोट, यू डोंट लाईक दॅट, जॉनी हार्ट, दॅट्स अ लवली सॉन्ग. आणि काही बॅलडची नावं या ठिकाणी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि जॉनी हार्ट नावाच्या एका बॅलडवरती येऊन थांबतोय आणि मॅन त्या ठिकाणी सार्जंटला सांगतोय, त्या पोलीस अधिकाऱ्याला, की जॉनी हार्ट नावाचं बॅलड तुम्हाला नक्की आवडेल, खूपच छान सॉन्ग आहे, मी तुम्हाला नक्की ऐकवतो. सार्जंट मूव्ह ऑन, सार्जंट सांगतोय जा इथून निघून. अगेन तो जो मॅन आहे परत त्याचा हट्टाला पेटला आहे आणि त्या ठिकाणी त्याला सांगतोय, वेट टिल यू हिअर इट, तुम्ही एकदा ऐकून तर बघा, किती सुंदर पोवाडा मी तुम्हाला ऐकवतोय. There was a rich farmer's daughter lived near the town of Ross. She courted a Highland soldier. His name was Johnny Hart. Says the mother to her daughter, I will go distracted mad if you marry that Highland soldier, dress up in a Highland plaid. अशा पद्धतीचं एक बॅलड गायला, एक पोवाडा गायला सुरुवात करतोय तो मॅन. आणि सार्जन अचानक मध्येच त्याला थांबवतोय, स्टॉप दॅट नाईस, तुझं जे काही बडबड चालली आहे किंवा जे तू गातोयस ना ते तुझं गाणं तू इथेच थांबव. मॅन रॅप अप हिज बॅलड अँड शफल्स टुवर्ड्स द स्टेप्स. आणि तो जो मॅन आहे सगळं त्याचं जे काही गाणं गायचं आहे ते थांबवतो आणि त्या ठिकाणाहून घाईघाईने जायला निघतो. त्या ठिकाणी सार्जंट त्याला अगेन परत एकदा थांबवतोय, व्हेअर आर यू गोईंग, कुठे जातोयस तू. मॅन सांगतोय, शुअर यू टोल्ड मी टू बी गोईंग अँड आय एम गोईंग, तुम्ही सांगितलं ना मला इथून निघून जा, मग मी इथून निघून जातोय. डोंट बी अ फूल, आय डिडंट टेल यू टू गो दॅट वे, आय टोल्ड यू टू गो बॅक टू द टाऊन. आणि सार्जंट त्याला परत एकदा सांगतोय, मी तुला बोटींच्या दिशेने जायला सांगितलेलं नाही आहे, तर मी तुला शहराच्या दिशेने परत जायला सांगतोय. तू शहराच्या दिशेने जसा आला होतास तसं शहराच्या दिशेने परत जा. पण त्या ठिकाणी मॅन सांगतोय, बॅक टू द टाऊन इज इट, शहराकडे जाऊ मी परत. सार्जंट सांगतोय, हिअर आय विल शो यू द वे, बी ऑफ विथ यू, व्हॉट आर यू स्टॉपिंग फॉर. मी तुला सांगतोय जिकडनं तू आला आहेस त्या शहराच्या दिशेने परत जा. आणि त्याला शोल्डरला पकडून शहराच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न करतोय. मॅन त्या ठिकाणी परत एकदा सांगतोय, आय थिंक आय नो दॅट यू आर वेटिंग फॉर सार्जंट. आणि मग त्या ठिकाणी मॅन समोर त्या बॅरलवरती जी काही एक ॲड लावलेली होती, एक जाहिरात लावलेली होती, ती जाहिरात वाचतोय आणि त्या सार्जंटला सांगतोय, मला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी कोणाची वाट बघता आहात, कोणासाठी वेट करता आहात आणि कोणासाठी या ठिकाणी सुपरविजन करताय, रात्रभर तुम्ही पहारा देत आहात. व्हॉट्स दॅट यू. आणि त्या ठिकाणी सार्जंट त्याला विचारतोय, का तुला माहिती आहे मी कोणाची वाट बघतोय. अँड आय नो वेल द मॅन यू आर वेटिंग फॉर, आय नो हिम वेल, आय विल बी गोईंग. आणि एकदा जाता जाता हा परत एकदा मॅन सार्जंटला एक गोष्ट सांगून जातो, की तुम्ही ज्या व्यक्तीची वाट बघतायत सार्जंट, ज्या व्यक्तीचं वर्णन या प्लेकार्डवरती लिहिलेलं आहे, त्या व्यक्तीला मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, मी त्याला बघितलेलं आहे, तो कसा आहे त्याच्याबद्दल मला सगळं माहिती आहे, पण मी आता जातोय. असं एकदा परत जाता आता सांगतोय. आता पुढे या दोघांमध्ये नक्की काय कन्व्हर्सेशन होतं, दोघांमधलं संवाद काय असतात, किंवा सार्जंट पुढे या व्यक्तीला थांबवतो किंवा मग हा थांबणारा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दलची आणखी माहिती आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घ्यायची आहे. तोपर्यंत पेज नंबर 141 पर्यंतचं जितका प्ले आपण आज वाचला तो तुम्ही घरी एकदा रीड करा, तुम्हाला अगदी आणखी चांगल्या पद्धतीने तो प्ले नक्की कळेल. यानंतरचं पुढील लेक्चरमध्ये पुढचा पार्ट आपण स्टडी करूयात. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय.